Hello students, welcome to this class of the physics. लास्ट टाइम आपण पी टाइप आणि एन टाइप सेमीकंडक्टर सगळा बघितलेला आहे, बरोबर. आता आपल्याला स्टडी करायचा आहे, दॅट इज डिफरन्स बिटवीन पी टाइप अँड एन टाइप सेमीकंडक्टर. पी टाइप आणि एन टाइप सेमीकंडक्टर मधला सगळा डिफरन्स आपण बघूया आता. ओके, सो डिफरन्स बिटवीन P type and N type semiconductor. Okay. P type आणि N type semiconductor मधला difference. So on left hand side there is a P type semiconductor and on right hand side there is a N type semiconductor. Okay. First P type कसा produce करतो आपण by addition of trivalent impurity. Okay. So to produce P type, trivalent impurity is added. Trivalent impurity is added. Okay. इथं टू प्रोड्यूस एन टाइप काय होणार आहे, टू प्रोड्यूस एन टाइप काय होणार आहे, एन टाइप पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटीज ऍडेड. पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी इज ऍडेड. ओके. नेक्स्ट सेकंड डिफरन्स याच्यामध्ये येणार आहे, कुठल्या कुठल्या इम्प्युरिटीज असतात टू प्रोड्यूस पी टाइप. इम्प्युरिटीज आर, आता हे शॉर्ट मध्ये लिहितोय. ओके. या इम्प्युरिटी कुठल्या आहेत हे ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेलं आहे, बोरॉन, अल्युमिनियम, गॅलियम, इंडियम. ओके. या इम्प्युरिटी ऍड कराव्या लागतात. आणि इथं कुठल्या कुठल्या इम्प्युरिटीज येणार आहेत, AR म्हणजे आर्सेनिक, अँटी म्हणजे अँटीमनी, बी म्हणजे बिस्मथ. ओके. पास हा मी तुम्हाला एक सेंटेन्स लक्षात ठेवायला सांगितला, AR अँटी बी पास म्हणजे आर्सेनिक, अँटीमनी, बिस्मथ किंवा फॉस्फरस ऍड करावं लागतं. त्याच्यानंतर थर्ड डिफरन्स, पी टाइप सेमीकंडक्टर मध्ये मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स कोण असतात, होल. मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स, मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स आर होल्स. ओके. आणि याच्यामध्ये मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स आर इलेक्ट्रॉन्स. मेजॉरिटी चार्ज कॅरियर काय असणार आहेत, इलेक्ट्रॉन्स असणार आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स आर इलेक्ट्रॉन्स. याच्यानंतर पी टाइप सेमीकंडक्टर मध्ये ही जी इम्प्युरिटी आपण ऍड करतोय ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी, ती कुठली इम्प्युरिटी असते, ऍक्सेप्टर इम्प्युरिटी. ओके. इम्प्युरिटी इज ऍक्सेप्टर इम्प्युरिटी. ऍक्सेप्टर इम्प्युरिटी, बरोबर. आणि एन टाइप मध्ये जी इम्प्युरिटी असते ती कुठली असते, इम्प्युरिटी इज डोनर इम्प्युरिटी. इम्प्युरिटी जी असते ती कुठली असते, डोनर इम्प्युरिटी असते. त्याच्यानंतर नेक्स्ट पी टाइप सेमीकंडक्टर मध्ये जी फर्मी एनर्जी लेवल असते, म्हणजे एनर्जी बँड डायग्राम मध्ये मध्ये एक डॉटेड लाईन काढलेली आहे बघा, ती पी टाइप सेमीकंडक्टर मध्ये व्हॅलन्स बँडच्या जवळ असते. ओके.
सो फर्मी एनर्जी लेवल इज नियर काय असणार आहे, व्हॅलन्स बँड असणार आहे, नियर व्हॅलन्स बँड. आणि इकडं फर्मी एनर्जी लेवल कुठं असणार आहे, फर्मी एनर्जी लेवल इज नियर कंडक्शन बँड असणार, कंडक्शन बँड. त्याचबरोबर मायनॉरिटी चार्ज कॅरियरचा देखील डिफरन्स तुम्ही लिहू शकताय. ओके, याच्यामध्ये पी टाईप मध्ये मायनॉरिटी कोण असतात, इलेक्ट्रॉन्स असतात. सिक्स मायनॉरिटी चार्ज कॅरियर्स म्हणजे कोण असतात, इलेक्ट्रॉन्स. आणि इकडे मायनॉरिटी चार्ज कॅरियर्स कोण असणार आहेत, होल्स असणार आहेत, होल्स असणार आहेत. आता पी टाईप आणि एन टाईप सेमीकंडक्टर मध्ये बघितलं, एन टाईप सेमीकंडक्टर, पी टाईप किंवा एन टाईप सेमीकंडक्टर आपण बघितलं, तर याच्यामध्ये कंडक्टिव्हिटी जराशी जास्त कुणाची असते, तर पी टाईपची थोडीशी कमी असते. कारण पी टाईप मध्ये काय तर होलच्या मुवमेंटमुळे कंडक्टिव्हिटी प्रोड्यूस होते आणि एन टाईप मध्ये इलेक्ट्रॉनच्या मोशनमुळे कंडक्टिव्हिटी प्रोड्यूस होते. आता होल इझिली मूव्ह करू शकत नाहीत. ओके, इलेक्ट्रॉन मात्र त्याच्या मनाने जास्त इझिली मूव्ह करू शकतात. तर कम्पॅरेटिव्हली जर बघितलं तर पी टाईप आणि एन टाईप सेमीकंडक्टर मध्ये कंडक्टिव्हिटी एन टाईपची थोडीशी जास्त असते. पी टाईपची काय असणार आहे, कंडक्टिव्हिटी इज लेस. आणि इथं काय येणार आहे, कंडक्टिव्हिटी इज कम्पॅरेटिव्हली मोर येणार आहे, कंडक्टिव्हिटी इज कम्पॅरेटिव्हली मोर. सो दीज आर द डिफरन्सेस बिटवीन पी टाईप अँड एन टाईप सेमीकंडक्टर. म्हणजे पी टाईप किंवा एन टाईप सेमीकंडक्टर हे कोणाचे प्रकार आहेत, एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टरचे प्रकार आहेत, एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टरचे टाइप्स आहेत, लक्षात घ्या. ठीक आहे, आता आपण काय करूया, इंट्रिन्सिक आणि एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर मधला देखील डिफरन्स बघूया, डिफरन्स बिटवीन इंट्रिन्सिक अँड एक्सट्रिन्सिक, कारण तो देखील डिफरन्स तुम्हाला विचारला जाऊ शकतो. ओके, सो डिफरन्स बिटवीन intrinsic and extrinsic semiconductor. डिफरन्स बिटवीन इंट्रिन्सिक अँड एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर, याच्यामधला डिफरन्स देखील बघूया. डिफरन्स बिटवीन इंट्रिन्सिक अँड एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर. ओके, तर लेफ्ट हँड साइडला इंट्रिन्सिक घेऊया, राईट हँड साइडला एक्सट्रिन्सिक घेऊया. ओके, इंट्रिन्सिकची डेफिनेशन माहित आहे, सेमीकंडक्टर इन प्युअर फॉर्म, सेमीकंडक्टर इन प्युअर फॉर्म. प्युअर फॉर्म मध्ये जो सेमीकंडक्टर असतो त्याला काय म्हणतो आपण, इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर असं म्हणतो. आणि डोप्ड म्हणजे इम्प्युरिटी ऍड केल्यावर जो सेमीकंडक्टर तयार होतो, ओके, डोप्ड सेमीकंडक्टर is called as extrinsic semiconductor. Second, इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर मध्ये काय असतं, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन जेवढे असतात तेवढेच एक्झॅक्टली नंबर ऑफ होल्स असतात. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स अँड होल्स आर इक्वल. आणि इथं एक्सट्रिन्सिक मध्ये काय होणार आहे, होल किंवा इलेक्ट्रॉन जास्त असतात. म्हणजे एक्सट्रिन्सिकचे दोन टाईप आहेत, पी टाईप आणि एन टाईप. पी टाईप असेल तर होल जास्त असणार आहे, एन टाईप असेल तर इलेक्ट्रॉन जास्त असणार आहे. म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन अँड होल्स आर अनइक्वल. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स और
होल्स आर अनइक्वल, सेम नसतं. ओके. थर्ड डिफरन्स, इंट्रिन्सिक सेमीकंडक्टरची कंडक्टिव्हिटी व्हेरी स्मॉल असते, ते प्रॅक्टिकली युजफुल नसतं. कंडक्टिव्हिटी इज व्हेरी स्मॉल. आणि इथं एक्सट्रिन्सिक मध्ये कंडक्टिव्हिटी इज लार्ज. कंडक्टिव्हिटी इज लार्ज. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट, इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर मध्ये फर्मी एनर्जी लेवल बघितली आपण. फर्मी एनर्जी लेवल ती कंडक्शन बँड आणि व्हॅलन्स बँडच्या एक्झॅक्टली मध्ये असते. ओके. फर्मी एनर्जी लेवल, फर्मी एनर्जी लेवल is midway between conduction and valence band. midway between conduction and valence band. ओके. आणि इथं एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर पी टाईप असला तर काय असतं, व्हॅलन्स बँडच्या जवळ असते. एन टाईप असला तर काय असतं, कंडक्शन बँडच्या जवळ असते. तर मिडवे नसते, इट इज आयदर नियर द व्हॅलन्स बँड किंवा कंडक्शन बँड असते. ओके. इथं काय होणार आहे, फर्मी एनर्जी लेवल, फर्मी एनर्जी लेवल इज आयदर नियर व्हॅलन्स बँड or near conduction band. either near valence band or near काय असणार आहे, कंडक्शन बँड असणार आहे. त्याचबरोबर इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर आपण प्रॅक्टिकली यूज करत नाही, एक्सट्रिन्सिक मात्र काय करतो, प्रॅक्टिकली यूज करतो. इट इज नॉट युज्ड प्रॅक्टिकली, not used practically. Okay. And these are used practically. These are used practically. आता हा झाला डिफरन्स बिटवीन इंट्रिन्सिक अँड एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर. आता पुढचा पार्ट आपल्याला काही एमसीक्यूज बघायचे आहेत. ओके. दॅट इज मल्टिपल चॉईस क्वेश्चन, जे प्रिव्हियस इयर एक्झामिनेशन मध्ये आलेले आहेत. ओके. याचे तुम्हाला आन्सर सांगता येतात का ते देखील थोडस बघा. ओके. तर याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन जो आहे तो या पद्धतीने आहे. ओके. इट इज आस्क्ड इन नीट 2013 एक्झामिनेशन. ओके. हा नीट एक्झाम मध्ये आलेला क्वेश्चन आहे. Question is like this. In a n-type semiconductor, which of the following statement is true? म्हणजे n-type semiconductor शी related question आहे. Electrons are majority carriers. That is the correct. n-type मध्ये इलेक्ट्रॉन मेजॉरिटी कॅरियर्स असतात आणि ट्रायव्हॅलंट ॲटम्स आर डोपंट असतात का, नाही, पेंटाव्हॅलंट असतात. त्याच्यामुळं हे इनकरेक्ट आहे. सेकंड मध्ये हाफ पार्ट इनकरेक्ट, फर्स्ट मध्ये हाफ पार्ट इनकरेक्ट आहे, त्याच्यामुळे हे करेक्ट होणार नाही. इलेक्ट्रॉन्स मायनॉरिटी होऊ शकत नाही, त्याच्यामुळे सेकंड देखील इनकरेक्ट. होल्स आर मायनॉरिटी हे करेक्ट आहे एन टाईप मध्ये, आणि पेंटाव्हॅलंट ॲटम्स आर डोपंट. सो 3 आन्सर इज द करेक्ट आन्सर येणार आहे. ओके. थर्ड आन्सर इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन इज लाईक दिस. If small amount of antimony is added to germanium crystal. ओके. आता अँटीमनी कुठली आहे सांगा, अँटी-बी पास म्हणजे पेंटाव्हॅलंट आहे, आणि पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी ऍड केल्यानंतर काय होतो, एन टाईप सेमीकंडक्टर तयार होतो ना, एन टाईप. तर बघा, अँटीमनी बिकम ऍक्सेप्टर. अँटीमनी पेंटाव्हॅलंट आहे आणि पेंटाव्हॅलंट डोनर असतं, त्याच्यामुळे फर्स्ट इनकरेक्ट येणार आहे. देर विल बी मोर फ्री इलेक्ट्रॉन्स दॅन द होल्स. हे करेक्ट आहे, कारण पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी ऍड केल्यानंतर काय होतं, इलेक्ट्रॉनची संख्या वाढते. सो सेकंड इज द करेक्ट. इट्स रेजिस्टन्स डिक्रीजेस होणार, इन्क्रीज नाही होणार. इट बिकम पी टाईप नाही, एन टाईप होणार आहे. सो सेकंड आन्सर इज द करेक्ट आन्सर. सेकंड ऑप्शन याच्यामधला करेक्ट असणार आहे. ओके.
नेक्स्ट, नेक्स्ट क्वेश्चन. which one of the following statement is false? याच्यातलं फॉल्स स्टेटमेंट कुठलं आहे बघायचं आहे. प्युअर सिलिकॉन इज डोप्ड विथ ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी गिव्स पी टाईप. बरोबर, ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी ऍड केल्यानंतर पी टाईप प्रोड्यूस होतो. मेजॉरिटी कॅरियर्स इन एन टाईप आर होल. हे रॉंग आहे. एन टाईप सेमीकंडक्टर मध्ये मेजॉरिटी कोण असतात? इलेक्ट्रॉन्स असतात. म्हणजे हे स्टेटमेंट जे आहे ते काय आहे? दिस स्टेटमेंट इज अ फॉल्स स्टेटमेंट. हे ट्रू स्टेटमेंट आहे. त्याचे पुढचे स्टेटमेंट देखील बघूया. मायनॉरिटी कॅरियर्स इन पी टाईप सेमीकंडक्टर आर इलेक्ट्रॉन्स. पी टाईप मध्ये मायनॉरिटी इलेक्ट्रॉन्स असतात. दिस इज ऑल्सो ए ट्रू स्टेटमेंट. द रेजिस्टन्स ऑफ इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. टेम्परेचर वाढलं की रेजिस्टन्स कमी होतो. दिस इज ऑल्सो ट्रू. त्याच्यामुळे फॉल्स कुठला येणार आहे? बी इज द फॉल्स स्टेटमेंट येणार आहे. नेक्स्ट, this is the question from 2007 NEET examination. Okay, so question is like this. In the energy band diagram of a material shown below, the open circles and the filled circles denote holes and electron. थोडक्यात ही एनर्जी बँड डायग्राम दाखवलेली आहे. इथं ओपन सर्कल म्हणजे होल्स आहेत आणि फील्ड सर्कल म्हणजे काय आहेत? दीज आर द इलेक्ट्रॉन्स. ओके, द मटेरियल इज. मटेरियल काय असणार आहे? आता बघा, इथं डायग्राम जर बघितली तर फ्री इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे? 2 आहे फक्त. आणि होलची संख्या बघा, होलची संख्या 6 आहे. म्हणजे संख्या जास्त कोणाची आहे? होलची संख्या जास्त आहे. आणि त्याचबरोबर हा फर्मी एनर्जी लेवल जर बघितली तर फर्मी एनर्जी लेवल जे आहे ते कुठं आहे? व्हॅलन्स बँडच्या जवळ आहे. आणि हे असं कुठल्या सेमीकंडक्टर मध्ये होत आहे? दॅट इज इन केस ऑफ पी टाईप सेमीकंडक्टर. सो आन्सर काय येणार आहे? फर्स्ट आन्सर येणार आहे, पी टाईप सेमीकंडक्टर. नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन काय काय बघा. इन पी टाईप सेमीकंडक्टर द मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स आर. पी टाईप सेमीकंडक्टर मध्ये मेजॉरिटी चार्ज कॅरियर कोण असतात? दीज आर द होल्स. ओके, which of the following when added to impurity into silicon produces n टाइप. आता n टाइप सेमीकंडक्टर प्रोड्यूस करायला कुठल्या इम्प्युरिटी लागतात? पेंटाव्हॅलंट. पेंटाव्हॅलंट कुठं असतात? AR NTB पास. AR आहे का? आर्सेनिक आहे का? नाही. अँटीमनी आहे का? नाही. बिस्मत आहे का? बिस्मत पण नाहीये. आणि फॉस्फरस. पास म्हणजे फॉस्फरस आहे का? आहे. तर फॉस्फरस P. टू ऑब्टेन पी टाईप सेमीकंडक्टर इट मस्ट बी डोप्ड विथ. पी टाईप प्रोड्यूस करायला बागी पाहिजे ना. एकतर बोरॉन पाहिजे, आहे का? नाही. अल्युमिनियम आहे का? नाहीये. गॅलियम आहे का? गॅलियम पण नाहीये. आणि आय म्हणजे इंडियम आहे का? इंडियम आहे. सो आन्सर येणार आहे सी आन्सर. ओके, नेक्स्ट. नेक्स्ट क्वेश्चन. When arsenic is added as an impurity to silicon, the resulting material is. Okay, and options are like this. Resulting material is N टाइप सेमीकंडक्टर, P टाइप सेमीकंडक्टर, N टाइप कंडक्टर, इन्सुलेटर. आर्सेनिक म्हणजे पेंटाव्हॅलंट आहे आणि पेंटाव्हॅलंट ऍड केल्यावर काय होतं? N टाइप सेमीकंडक्टर प्रोड्यूस होतो. सो आन्सर याचा येणार आहे ए. ओके, सो ए आन्सर इज द करेक्ट आन्सर. त्याच्यानंतर नेक्स्ट.
Which of the following when added to an impurity to silicon produces N type? N type ला बघा AR NT B पास असं लक्षात ठेवायला सांगितलंय मटेरियल. आर्सेनिक आहे का याच्यामध्ये? नाहीये. अँटीमनी आहे का? नाहीये. बिस्मथ आहे का? बिस्मथ पण नाहीये. पास म्हणजे फॉस्फरस. फॉस्फरस आहे का? तर आहे. सो आन्सर येणार आहे फर्स्ट. When N type semiconductor is heated, ओके, आता कुठलाही सेमीकंडक्टर हीट केल्यावर काय होणार? कोव्हॅलंट बॉन्ड ब्रेक होतात. हिटिंगमुळे काय होतं माहिती ना? कोव्हॅलंट बॉन्ड ब्रेक होतात आणि कोव्हॅलंट बॉन्ड ब्रेक झाले की एक इलेक्ट्रॉन आणि एक होल तयार होत आहे. त्याच्यामुळे हिटिंग केल्यावर काय होणार बघा? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन्क्रीजेस व्हाईल दॅट ऑफ होल्स डिक्रीजेस. दिस इज इनकरेक्ट. नंबर ऑफ होल्स इन्क्रीजेस व्हाईल दॅट ऑफ इलेक्ट्रॉन डिक्रीजेस. दिस इज ऑल्सो नॉट करेक्ट. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन होल्स रिमेन्स सेम. सेम राहणार नाही कारण कोव्हॅलंट बॉन्ड ब्रेक झाल्यामुळे इलेक्ट्रॉन होलची संख्या वाढणार आहे. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन अँड होल इन्क्रीजेस इक्वली. सो आन्सर येणार आहे लास्ट. ओके, म्हणजे हिटिंग केल्यावर काय होतं? इलेक्ट्रॉन आणि होलची संख्या इक्वली वाढते. ओके, आणि इम्प्युरिटी ऍड केल्यावर मात्र काय होतं? कोणतरी एकतर होल तरी वाढणार किंवा एकतर इलेक्ट्रॉन देखील तरी वाढणार आहे. ओके, आता नेक्स्ट व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट आहे. ओके, इट इज अ न्यूमरिकल पार्ट. ओके, जर व्यवस्थित अंडरस्टँड करून घ्या. आणि तो पार्ट आहे दॅट इज कॅल्क्युलेशन ऑफ चार्ज कॅरियर्स. कॅल्क्युलेशन ऑफ चार्ज कॅरियर्स म्हणजेच काय? इलेक्ट्रॉन्स ऑर होल्स. म्हणजे चार्ज कॅरियर कोण असतात? सेमीकंडक्टर मध्ये इलेक्ट्रॉन असतात किंवा होल्स असतात. कॅल्क्युलेशन ऑफ चार्ज कॅरियर्स ऑफ इलेक्ट्रॉन ऑर होल्स ड्यू टू डोपिंग. ड्यू टू डोपिंग इन एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर. म्हणजे एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर मध्ये डोपिंग केल्यानंतर इलेक्ट्रॉन आणि होलची संख्या किती येणार आहे? म्हणजे चार्ज कॅरियरची संख्या किती येणार आहे? हा पार्ट आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. ओके, तर याच्यासाठी एक इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे. तो फॉर्म्युला काय? तर याच्यामध्ये लेट Ni म्हणजे काय असतील? इंट्रिन्सिक चार्ज कॅरियर डेन्सिटी असेल. इंट्रिन्सिक चार्ज कॅरियर डेन्सिटी म्हणजे काय असतं? पर मीटर क्यूब. इंट्रिन्सिक चार्ज कॅरियर्स पर मीटर क्यूब. इंट्रिन्सिक म्हणजे काय? तर डोपिंग करायच्या अगोदर त्याच्यामध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉन किंवा होलची संख्या ती क्वेश्चन मध्ये तुम्हाला दिलेली असते. डोपिंग करायच्या अगोदर म्हणजे ट्रायव्हॅलंट किंवा पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी ऍड करायच्या अगोदर इलेक्ट्रॉन आणि होलची संख्या सेम असणार आहे. बरोबर आहे ना? तो इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर असणार आहे. म्हणजे सेमीकंडक्टर प्युअर फॉर्म मध्ये असताना, इंट्रिन्सिक असताना त्याच्यामध्ये असणाऱ्या होल किंवा इलेक्ट्रॉनची संख्या जी आहे त्याला काय म्हणायचं? Ni म्हणायचं. ओके, इंट्रिन्सिक चार्ज कॅरियर डेन्सिटी म्हटलं जातं किंवा इंट्रिन्सिक चार्ज कॅरियर्स पर मीटर क्यूब. त्याच्यानंतर डोपिंग केल्यानंतरची इलेक्ट्रॉनची संख्या सपोज Ni आहे. ओके, तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स हे काय होणार आहे? Ni म्हणजे काय असणार आहे? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आफ्टर डोपिंग. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स पर मीटर क्यूब एक आहे आफ्टर डोपिंग. म्हणजे डोपिंग करायच्या अगोदर इलेक्ट्रॉनची संख्या Ni असणार आहे. डोपिंग केल्यानंतर ती चेंज होणार आहे. ती Ne आपल्याला फाइंड आउट करायचं आहे किंवा NH फाइंड आउट करायचं आहे. NH म्हणजे काय? नंबर ऑफ होल्स असणार आहेत. NH म्हणजे काय असणार आहे? नंबर ऑफ होल्स पर मीटर क्यूब. दिस इज आफ्टर डोपिंग. म्हणजे लक्षात येते का बघा? डोपिंग करायच्या अगोदर इलेक्ट्रॉनची संख्या किंवा होलची संख्या किती असणार? Ni एवढी. कारण नंबर ऑफ इलेक्ट्रॉन, नंबर ऑफ होल्स तेवढेच असतात. बरोबर आहे ना? डोपिंग करायच्या अगोदर इलेक्ट्रॉन किंवा होलची संख्या एक्झॅक्टली Ni एवढी असते. डोपिंग केल्यानंतर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन आणि नंबर ऑफ होल्स चेंज होतात. म्हणजे पी टाईपचं डोपिंग केलं तर काय होणार आहे? म्हणजे ट्रायव्हॅलंट डोपिंग केलं तर होलची संख्या वाढणार आहे आणि पेंटाव्हॅलंटचं डोपिंग केलं तर इलेक्ट्रॉनची संख्या वाढणार आहे. बरोबर. मग आता हे Ni, Ne आणि NH यांच्यामध्ये रिलेशन काय आहे बघा? ओके, सो रिलेशन बिटवीन Ni, Ne and NH is
याच्यावर आपल्याला फॉर्म्युले सोडवायचे. तर ni² इज इक्वल टू काय असतं, Ne इंटू NH असतं. हा इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे आणि याच्यावर आपल्याला आता न्यूमरिकल बघायचे. ni² इज इक्वल टू काय असतं, Ne इंटू NH असतं. म्हणजेच आपण असं लिहू शकतो की नंबर ऑफ इलेक्ट्रॉन काढायचे असतील तर ni² डिवायडेड बाय NH करावा लागेल, और नंबर ऑफ होल्स काढायचे असेल तर ni² डिवायडेड बाय काय करावं लागेल, Ne करावा लागणार आहे. ओके, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन काढायचं असेल तर म्हणजे नंबर ऑफ होल सपोज तुम्हाला दिलेले असतील आणि ni दिलेलं असेल, म्हणजे NH आणि ni दिलेला असेल तर Ne कसं काढणार आहे, Ne इज इक्वल टू ni² बाय NH करणार, आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आणि ni जर दिलेला असेल तर NH कसं काढणार आहे तुम्ही, ni² डिवायडेड बाय Ne करणार आहे. लक्षात आलं. आता हे चार्ज कॅरियर कॅल्क्युलेशन साठी हे फॉर्म्युले खूप इम्पॉर्टंट आहेत. याच्याशी रिलेटेड आपण थोडेसे न्यूमरिकल बघणार आहे. म्हणजे डोपिंग करायच्या अगोदर इलेक्ट्रॉन आणि होल किती असणार, ni एवढे. डोपिंग केल्यानंतर काय होणार आहेत, इलेक्ट्रॉन आणि होलची संख्या Ne आणि NH होणार आहे. तर डोपिंग केल्यानंतर Ne किंवा NH किती होणार आहे याचं कॅल्क्युलेशन आता आपल्याला करायचं आहे. ओके, याचे थोडे न्यूमरिकल्स आपण बघूया. आता याच्याशी रिलेटेड एक क्वेश्चन आपण स्टडी करूया. क्वेश्चन कसा आहे बघा, सपोज सिलिकॉन हॅज 5 इंटू 10⁻28 ऍटम्स पर मीटर क्यूब. ओके, म्हणजे सिलिकॉन ऍटमची संख्या तुम्हाला दिलेली आहे. नंबर ऑफ सिलिकॉन ऍटम्स किती दिलेत, नंबर ऑफ सिलिकॉन ऍटम्स आर 5 इंटू 10⁻28 पर मीटर क्यूब दिलेले. इट इज डोप्ड विथ पेंटाव्हॅलेंट इम्प्युरिटी बाय 1 ppm. डोपिंग किती दिलेलं आहे, 1 पार्ट पर मिलियन दिलेलं आहे. आणि डोपिंग कशाचं केलेलं आहे, पेंटाव्हॅलेंट डोपिंग केलंय. ओके, ni दिलेला आहे, म्हणजे डोपिंग करायच्या अगोदरची इलेक्ट्रॉन किंवा होलची संख्या म्हणजे इंट्रिन्सिक चार्ज कॅरियर दिलेत 1.5 इंटू 10⁻16 पर मीटर क्यूब. मीटर रेस टू -3 म्हणजे पर मीटर क्यूब. फाइंड द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स अँड नंबर ऑफ होल्स. ओके, अगोदर पेंटाव्हॅलेंट ऍटम किती ऍड झालेत बघूया. नंबर ऑफ पेंटाव्हॅलेंट ऍटम, नंबर ऑफ पेंटाव्हॅलेंट ऍटम कसं काढायचं असतं, डोपिंग इन ppm हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. डोपिंग इन ppm डिवायडेड बाय 10⁻6 इंटू नंबर ऑफ सिलिकॉन ऍटम्स, असं आपण पेंटाव्हॅलेंट ऍटम काढतोय. तर डोपिंग इन ppm किती आहे, 1 ppm आहे, डिवायडेड बाय 10⁻6 इंटू नंबर ऑफ सिलिकॉन ऍटम किती आहे, 5 इंटू 10⁻28. म्हणजे लक्षात येते का बघा, दिलेल्या डोपिंग वरून किती पेंटाव्हॅलेंट ऍटम ऍड झाले ते तुम्हाला अगोदर कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे. आणि त्याचा हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. नंबर ऑफ पेंटाव्हॅलेंट ऍटम किंवा नंबर ऑफ इम्प्युरिटी ऍटमचा हा फॉर्म्युला आहे, लक्षात घ्या. डोपिंग डिवायडेड बाय 10⁻6 इंटू नंबर ऑफ सिलिकॉन ऍटम म्हणजे किती होणार आहे बघा हे, तर 5 इंटू 10⁻28 मायनस 6 म्हणजे किती होणार आहे, 10⁻22 पर मीटर क्यूब. एवढे नंबर ऑफ पेंटाव्हॅलेंट ऍटम्स असणार आहेत. आता एक पेंटाव्हॅलेंट ऍटम काय करतो, एक इलेक्ट्रॉन ऍड करतो. ओके, तर ईच पेंटाव्हॅलेंट ऍटम donates 1 electron and therefore number of electrons, जेवढे पेंटाव्हॅलेंट ऍटम ऍड केलेत ना तेवढेच नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स तयार होणार आहे. म्हणजे Ne ची संख्या आपल्याला मिळाली. सो Ne इज इक्वल टू काय येणार आहे, नंबर ऑफ पेंटाव्हॅलेंट ऍटम्स, नंबर ऑफ पेंटाव्हॅलेंट ऍटम्स येणार आहेत. ओके, सो Ne इज इक्वल टू नंबर ऑफ पेंटाव्हॅलेंट ऍटम किती येणार बघा, 5 इंटू 10⁻22. लक्षात आलं का बघा, 5 इंटू 10⁻22 एवढे
इलेक्ट्रॉन्स ऍड होणार आहेत. लक्षात आलं का? बघा काय केलं, जेवढे पेंटाव्हॅलंट ऍटम ऍड होणार ना, तो प्रत्येक ऍटम एक इलेक्ट्रॉन देणार, आणि त्याच्यामुळं किती पेंटाव्हॅलंट ऍटम ऍड होणार आहेत? 5 × 10⁻²2. त्याच्यामुळे किती इलेक्ट्रॉन तयार होणार? 5 × 10⁻²2 इलेक्ट्रॉन तयार होणार. आता बघा, आपल्याला Ni मिळालं, Ni पण आहे. मग आता नंबर ऑफ होल्स कसे काढायचे? 9 नंबर ऑफ होल्स NH कसं काढतोय आपण? Ni² डिवायडेड बाय काय करतोय? Ne करतोय. Ni² डिवायडेड बाय Ne. ओके, सो नंबर ऑफ होल्स इज इक्वल टू Ni² म्हणजे 1.5 × 10⁻16 याचा स्क्वेअर होणार आहे, डिवायडेड बाय Ne म्हणजे 5 × 10⁻22 येणार आहे. सो दॅट इज इक्वल टू, याचा स्क्वेअर करूया, 1.5 चा स्क्वेअर 2.25 येणार, इंटू 10⁻16 चा स्क्वेअर 10⁻32 होणार आहे, डिवायडेड बाय 5 × 10⁻22. सो नंबर ऑफ होल्स, आता 5 ने याला डिवाइड करूया, 0.45 इंटू 10⁻32 डिवायडेड बाय 10⁻22 म्हणजे किती येणार आहे? 10⁻10 पर मीटर क्यूब. किंवा नंबर ऑफ होल आपण असं लिहू शकतो, 4.5 इंटू 10⁻9 पर मीटर क्यूब. तर या पद्धतीने नंबर ऑफ होल्स आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आपण काढलेले आहेत. लक्षात येते का? बघा, तर क्वेश्चन मध्ये तुम्हाला Ni दिलेला आहे. पेंटाव्हॅलंट ऍटम जेवढे ऍड होणार आहेत तेवढे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स तयार होणार, आणि एकदा Ni आणि Ne मिळाला की मग तुम्ही NH काढू शकताय. ठीक आहे, लक्षात येत आहे? म्हणजे इथं पेंटाव्हॅलंट ऍटम ऍड केलेत म्हणून इलेक्ट्रॉन अगोदर काढले. तर ट्रायव्हॅलंट ऍटम जर ऍड केले असते तर किती ट्रायव्हॅलंट ऍटम ऍड झाले त्याच्यानुसार नंबर ऑफ होल्स अगोदर आले असते, जर ट्रायव्हॅलंट ऍड केलं असतं तर. नंबर ऑफ होल्स आणि Ni मिळालं की मग Ne काढू शकताय. लक्षात येत आहे? म्हणजे जनरली प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला Ni दिलेलं असतं, त्याच्यानंतर दिलेल्या इन्फॉर्मेशनवरून, गिव्हन इन्फॉर्मेशनवरून तुम्हाला Ne किंवा NH कॅल्क्युलेट करावं लागतं, आणि त्याच्यानंतर मग राहिलेलं Ne किंवा NH तुम्ही कॅल्क्युलेट करू शकताय. ओके, तर हा प्रॉब्लेम थोडासा अनेक वेळा रिपीटेडली बघा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. आता या क्वेश्चन मध्ये काय दिलंय बघा, प्युअर सिलिकॉन ऍट 300 केल्विन हॅज इक्वल इलेक्ट्रॉन्स अँड होल्स. प्युअर मध्ये काय असतात? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन, नंबर ऑफ होल्स सेमच असतात, आणि त्यांची संख्या दिली 1.5 × 10⁻16. आता प्युअर सिलिकॉन मध्ये असणाऱ्या नंबर ऑफ इलेक्ट्रॉन किंवा होलची संख्या म्हणजेच Ni असतं, 1.5 × 10⁻16 पर मीटर क्यूब, मीटर⁻³ बाय सम मीन्स होल कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीजेस. म्हणजे होल कॉन्सन्ट्रेशन वाढवलेलं आहे. कसं वाढवलेलं आहे? त्याच्यामध्ये ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी ऍड केलेली असणार आहे. तर बाय सम मीन्स होल कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीजेस टू 3 × 10⁻22 पर मीटर क्यूब दिलेला आहे. तर कॅल्क्युलेट Ne कॅल्क्युलेट करायला सांगितलंय. हा क्वेश्चन खूपच इझी आहे. ओके, तर Ne आपण कसं काढतोय? तर Ni² डिवायडेड बाय काय करतोय? NH करतोय. Ni² म्हणजे 1.5 × 10⁻16 याचा स्क्वेअर डिवायडेड बाय NH आहे 3 × 10⁻22. सो दॅट इज न्यूमरेटरला येणार आहे 1.5 चा स्क्वेअर 2.25 इंटू 10⁻16 चा स्क्वेअर येणार आहे 10⁻32 डिवायडेड बाय 3 × 10⁻22. सो नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स येणार आहेत 2.25 डिवायडेड बाय 3 म्हणजे काय होणार आहे? 0.75 इंटू 10⁻32 बाय 10⁻22 म्हणजे 32 - 22 म्हणजे किती होणार आहे? 10⁻10 पर मीटर क्यूब, दॅट इज मीटर⁻³ तर या पद्धतीने नंबर ऑफ इलेक्ट्रॉन एवढे येणार आहे. ओके,
नेक्स्ट क्वेश्चन बघा आता. Number of conduction electron in per cubic meter present in a pure semiconductor. Number of electron ची संख्या दिली. Number of electrons are given as 6.5 into 10 raised to 19 per cubic meter दिले. ओके, पर मीटर क्यूब. मीटर रेस टू -3 लिहू शकताय किंवा या पद्धतीने लिहू शकताय पर मीटर क्यूब. कॅल्क्युलेट नंबर ऑफ होल्स इन अ सॅम्पल हॅव्हिंग डायमेन्शन. तर नंबर ऑफ होल्स काढायला सांगितले. ओके, इन 1 सेंटीमीटर बाय 1 सेंटीमीटर बाय 2 मिलीमीटर या व्हॉल्यूम मधले नंबर ऑफ होल्स काढायला सांगितले. आता बघा, हा प्युअर सेमीकंडक्टर आहे. क्वेश्चन मध्ये म्हटलंय बघा, दिस इज अ प्युअर सेमीकंडक्टर. आणि प्युअर किंवा प्युअर म्हणजे इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर. त्याच्यामध्ये जेवढे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन असतात तेवढेच नंबर ऑफ होल असतात. ओके, सो इन प्युअर सेमीकंडक्टर, काय होणार आहेत, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आर इक्वल टू नंबर ऑफ होल्स, और नंबर ऑफ होल्स आर इक्वल टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. सो नंबर ऑफ होल्स इज इक्वल टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन किती, 6.5 इंटू 10 रेस टू 19, परंतु हे काय येणार आहेत, पर मीटर क्यूब येणार आहे. आता हे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स पर मीटर क्यूब आहेत, नंबर ऑफ होल्स पर मीटर क्यूब आले. नंबर ऑफ होल्स पर मीटर क्यूब म्हणजे काय असतं, नंबर डिवायडेड बाय व्हॉल्यूम असतं. ओके, n/v असतं. मग देअरफॉर नंबर ऑफ होल्स म्हणजे n जर काढायचं असेल तर काय करावं लागेल, नंबर ऑफ होल्स पर मीटर क्यूब इंटू काय करावं लागेल, व्हॉल्यूम करावं लागेल. आता नंबर ऑफ होल्स किती दिलेत, 6.5 इंटू 10 रेस टू 19 आणि इंटू व्हॉल्यूम. व्हॉल्यूम म्हणजे लेंथ इंटू ब्रेडथ इंटू हाईट करावं लागेल. आता बघा, इथं लेंथ आहे 1 सेंटीमीटर. 1 सेंटीमीटर म्हणजे 10 रेस टू -2 मीटर असतं. त्याच्यानंतर परत 1 सेंटीमीटर म्हणजे 10 रेस टू -2 मीटर. आणि 2 मिलीमीटर म्हणजे काय असणार आहे, दॅट इज 2 इंटू 10 रेस टू -3 मीटर असणार आहे. ओके, हे लक्षात ठेवा. 1 सेंटीमीटर मीन्स 10 रेस टू -2 मीटर लिहायचं असतं. हे कन्व्हर्जन फॅक्टर तुम्हाला माहिती पाहिजे. 1 सेंटीमीटर म्हणजे पुन्हा एकदा 10 रेस टू -2 मीटर. 1 मिलीमीटर म्हणजे काय असतं, 10 रेस टू -3 मीटर असतं. आणि हे 2 मिलीमीटर आहे. तर 2 मिलीमीटर म्हणजे काय होणार आहे, 2 इंटू 10 रेस टू -3 मीटर. दिस इज द कन्व्हर्जन फॅक्टर, कारण आपल्याला सगळ्या व्हॅल्यू मीटर मध्ये घ्यायच्या आहेत इथं. So therefore, finally, number of holes in this volume is equal to 6.5 into 10 raised to 19 into बघा, हे 2 येणार ॲज इट इज आणि 10च्या पॉवरचं कॅल्क्युलेशन -2 -2 -3 म्हणजे टोटल किती होणार आहे, 10 रेस टू -7 होणार आहे. सो नंबर ऑफ होल्स काढायला लागलोय आपण. सो नंबर ऑफ होल्स इन दिस पर्टिक्युलर व्हॉल्यूम इज 6.5 इंटू 2 म्हणजे काय होणार आहे, 13. 13 इंटू 10 रेस टू किती होणार आहे, 12. 10 रेस टू 19, 10 रेस टू -7 म्हणजे 19 - 7 म्हणजे काय येणार आहे, 12 येणार आहे. ओके, तर एवढे येणार आहे 13 इंटू 10 रेस टू 12. म्हणजे हा प्रॉब्लेम लक्षात आला का बघा. पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन दिलेत 6.5 इंटू 10 रेस टू 19, परंतु हे दिलेत पर मीटर क्यूब म्हणजे एका मीटर क्यूब मध्ये एवढे इलेक्ट्रॉन आहेत. हा प्युअर सेमीकंडक्टर आहे, तर नंबर ऑफ होल्स किती असणार आहेत, तर प्युअर सेमीकंडक्टर मध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन जेवढे असतात तेवढेच नंबर ऑफ होल्स असतात. सो नंबर ऑफ होल तेवढेच येणार, 6.5 इंटू 10 रेस टू 6.5 इंटू 10 रेस टू 19 पर मीटर क्यूब येणार आहे. आता हे होल डेन्सिटी आहे. ओके, म्हणजे नंबर ऑफ होल्स पर युनिट व्हॉल्यूम दिले. तर नंबर ऑफ होल कसं काढणार, मग नंबर ऑफ होल्स NH इज इक्वल टू काय करणार आहे, स्मॉल NH इंटू व्ही करायला पाहिजे. तर नंबर ऑफ होल्स या पर्टिक्युलर व्हॉल्यूम मधले काढायला सांगितलेत त्यांनी.
1 सेंटीमीटर बाय 1 सेंटीमीटर बाय 2 मिलीमीटर मधले नंबर ऑफ होल्स काढायला सांगितलेत. तर टोटल नंबर ऑफ होल्स इन अ पर्टिक्युलर व्हॉल्यूम काढायचे असेल तर हा फॉर्म्युला एक तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल. नंबर ऑफ होल्स इन अ पर्टिक्युलर व्हॉल्यूम इज इक्वल टू नंबर ऑफ होल्स पर मीटर क्यूब इंटू व्हॉल्यूम येणार आहे. नंबर ऑफ होल्स पर मीटर क्यूब किती आले? 6.5 इंटू 10⁻19 आणि व्हॉल्यूम आहे लेंथ इंटू ब्रेडथ इंटू हाईट. ओके, दिस इज द एल, दिस इज द ब्रेडथ अँड दिस इज द हाईट. एल इंटू बी इंटू एच केलंय आणि ते सगळ्या व्हॅल्यू मीटर मध्ये आपण ठेवलेले आहे. लक्षात आलंय? तर हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर या पद्धतीने नंबर ऑफ होल्स येतात 13 इंटू 10⁻12. ओके, आता हा नेक्स्ट क्वेश्चन थोडासा वेगळा क्वेश्चन आहे. ओके, थोडा अंडरस्टँड करून घ्यायचा प्रयत्न करा. ओके, क्वेश्चन इज लाईक दिस. A p-type semiconductor has acceptor level 50 milli electron hole above the valence band. म्हणजे इथं हा बँड गॅप दिलेला आहे. थोडक्यात बँड गॅप किती दिलेला आहे? दॅट इज Eg इज इक्वल टू 50 मिली इलेक्ट्रॉन व्होल्ट. आता हे मिली म्हणजे असतं 10⁻³ हे स्मॉल ए म्हणजे आहे ना मिली. मिली म्हणजे 10⁻³ इलेक्ट्रॉन व्होल्ट. ओके, तर पी टाइप सेमीकंडक्टर हॅज ऍक्सेप्टर लेवल 50 मिली इलेक्ट्रॉन व्होल्ट अबव द व्हॅलन्स बँड. म्हणजे व्हॅलन्स बँडच्या वर ऍक्सेप्टर लेवल कितीला आहे? 50 मिली इलेक्ट्रॉन व्होल्टला आहे. म्हणजे बँड गॅप दिलेला आहे 50 मिली इलेक्ट्रॉन व्होल्ट. दॅट इज 50 इंटू 10⁻³ इलेक्ट्रॉन व्होल्ट. फाइंड द मॅक्सिमम वेवलेंथ ऑफ लाईट दॅट कॅन क्रिएट द होल. ओके, आता होल क्रिएट करण्यासाठी काय करावं लागेल? या बँड गॅप एवढी एनर्जी आपल्याला द्यावी लागणार आहे. ओके, तर लक्षात घ्या, एनर्जी रिक्वायर्ड टू क्रिएट होल इज इक्वल टू बँड गॅप. इक्वल टू बँड गॅप. एनर्जी रिक्वायर्ड टू क्रिएट होल इज इक्वल टू द बँड गॅप असणार आहे. ओके, मग आता ही एनर्जी जी आहे ती कुठून येणार आहे? लाईट मधून येणार. लाईट. ओके, आता एनर्जी हा एक फॉर्म्युला, आता हा ड्युअल नेचर मधून तुम्हाला स्टडी करायला मिळेल. ओके, ड्युअल नेचर मधून हा डायरेक्ट फॉर्म्युला येतोय. हा फॉर्म्युला सध्या तरी माहिती नसेल तर पाठ करा. एनर्जी इन रेडिएशन, एनर्जी इन रेडिएशन किंवा लाईट ऑफ वेवलेंथ लॅम्बडा इज. म्हणजे वेवलेंथ जर लॅम्बडा असेल तर त्याच्यामध्ये एनर्जी किती असते माहितीये का? एनर्जी इज इक्वल टू, हा शॉर्टकट फॉर्म्युला आहे, 12,400 डिवायडेड बाय वेवलेंथ. ओके, दॅट शुड बी इन अँगस्ट्रॉम. ओके, हा एक शॉर्टकट फॉर्म्युला आहे. म्हणजे लॅम्बडा वेवलेंथ मध्ये एनर्जी किती असणार आहे? म्हणजे लॅम्बडा वेवलेंथचे जर रेडिएशन असेल तर त्याच्यामध्ये एनर्जी किती असते? तर 12,400 बाय लॅम्बडा. हा एक शॉर्टकट वापरायचा आहे. ओके, जे इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये येणार आहे. आता किती एनर्जी पाहिजे? 50 इंटू 10⁻³ इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी एनर्जी पाहिजे. तर त्याच्यासाठी वेवलेंथ किती लागणार आहे? तर 12,400 बाय लॅम्बडाचा जो फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये एनर्जीची व्हॅल्यू ठेवा. या पद्धतीने कॅल्क्युलेशन येणार. त्याच्यामुळे रिक्वायर्ड वेवलेंथ येणार आहे लॅम्बडा इज इक्वल टू 12,400 डिवायडेड बाय 50 इंटू 10⁻³ ओके, हे 0 आन्सर 0 कॅन्सल होणार आहे. 5 ने डिवाइड करूया. 248 इंटू 10⁻³ वर गेल्यानंतर 10⁻+3 होणार आहे. आणि हे आन्सर जे येणार आहे ते अँगस्ट्रॉम मध्ये येणार आहे. लक्षात घ्या, अँगस्ट्रॉम. ओके, कारण हा जो शॉर्टकट फॉर्म्युला आहे, या शॉर्टकट फॉर्म्युल्यामध्ये वेवलेंथ ही आपण अँगस्ट्रॉम मध्येच वापरावी लागते, तरच आपल्याला एनर्जी इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये मिळते. म्हणजे या फॉर्म्युल्याच्या साहाय्याने वेवलेंथ जर कॅल्क्युलेट केले तर ते कुठल्या युनिट मध्ये येणार आहे? अँगस्ट्रॉम या युनिट मध्ये येणार आहे. आता अँगस्ट्रॉम म्हणजे किती असतं? अँगस्ट्रॉम मध्ये म्हणजे असतं 10⁻10 मीटर असतं. अँगस्ट्रॉम हा कन्व्हर्जन फॅक्टर आहे, हे माहिती पाहिजे. अँगस्ट्रॉम हे वेवलेंथचं किंवा लेंथचं युनिट आहे. ओके, आणि 1 अँगस्ट्रॉम म्हणजे 10⁻10 मीटर असतं. तर वेवलेंथ येणार आहे
248 इंटू 10 किती येणार 3 आणि -10 म्हणजे -7 मीटर येणार आहे. म्हणजेच वेव्हलेंथ येणार आहे 2.48 इंटू 10⁻⁻5 मीटर. म्हणजे 248 मधलं 100 काढलं, 100 काढल्यानंतर 2.48 होणार आणि 100 न 10⁻⁻7 ला मल्टिप्लाय केल्यावर 10⁻⁻5 मीटर होणार आहे. लक्षात आलं का बघा? हा प्रॉब्लेम थोडासा डिफरंट आहे. ओके, ड्युअल नेचर ऑफ मॅटर मधला एक फॉर्म्युला इथं आपल्याला वापरावा लागतो. ड्युअल नेचर ऑफ मॅटर या टॉपिक मधला एनर्जीचा फॉर्म्युला. तर हा फॉर्म्युला कुठला आहे? लॅम्बडा वेव्हलेंथची लाईट असेल किंवा लॅम्बडा वेव्हलेंथची रेडिएशन असेल तर त्याच्यामध्ये एनर्जी किती असते? 12,400 बाय लॅम्बडा. लॅम्बडा वेव्हलेंथच्या रेडिएशन मध्ये एनर्जी असते 12,400 बाय लॅम्बडा. आता ही लाईट त्याच्यावर पडली, रेडिएशन त्याच्यावर पडली, तर ही एनर्जी कुणाला मिळणार आहे? त्या बँड गॅपला मिळणार. आणि तेवढी एनर्जी मिळाली की काय होणार आहे? तिथला होल जो आहे तो काय होणार आहे? क्रिएट होणार आहे. कारण एनर्जी मिळाली की काय होतं? व्हॅलन्स बँड ब्रेक होतात आणि व्हॅलन्स बँड ब्रेक झाले की काय होतं? एक इलेक्ट्रॉन आणि एक होल तयार होतं. म्हणजे इथं होल तयार होणार म्हणजे त्याच्याबरोबर एक इलेक्ट्रॉन देखील तयार होणार आहे. लक्षात घ्या. तर क्वेश्चन मध्ये काय विचारलंय? बँड गॅप दिलाय 50 मिली इलेक्ट्रॉन व्होल्ट आणि किती वेव्हलेंथची रेडिएशन इन्सिडेंट केल्यावर होल क्रिएट होईल. ओके, म्हणजे होल क्रिएट व्हायला मिनिमम एवढी एनर्जी लागणार आहे. किती लागणार आहे? 50 मिली इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी एनर्जी लागणार आहे. ओके, आणि ही एनर्जी कोण देणार आहे? तर ते लाईट देणार आहे. लाईट मध्ये एनर्जी असते, लक्षात घ्या. ती एनर्जी लाईट देणार आहे. तर लाईटच्या एनर्जीचा फॉर्म्युला आहे 12,400 डिवायडेड बाय लॅम्बडा. आता ईच्या ठिकाणी लागणारी एनर्जी आपण ठेवली 50 इंटू 10⁻³ आणि त्याच्यावरून आपण लॅम्बडा काढलेला आहे. ओके, तर एक होल क्रिएट करण्यासाठी एवढी एनर्जी एवढ्या वेव्हलेंथची रेडिएशन इन्सिडेंट करावे लागणार आहे. ओके, एवढ्या मॅक्सिमम वेव्हलेंथचे रेडिएशन इन्सिडेंट करायला लागणार. ओके, आणखी एक क्वेश्चन बघूया. न्यूमरिकल. ए जर्मेनियम स्पेसिमन इज डोप्ड विथ अल्युमिनियम. आता अल्युमिनियम कुठला आहे माहिती पाहिजे. अल्युमिनियम म्हणजे बागी मधला आहे. बोरॉन, अल्युमिनियम, गॅलियम, इंडियम. बागी म्हणजे ट्रायव्हॅलंट. म्हणजे जर्मेनियमला काय करणार आहे आपण? ट्रायव्हॅलंट न डोपिंग करणार आहे. ओके, द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऍक्सेप्टर ऍटम. ऍक्सेप्टर ऍटम म्हणजेच काय? अल्युमिनियम ऍटम. अल्युमिनियम ऍटम एवढ्या अमाऊंट मध्ये ऍड केलेले आहेत. ओके, सो ऍक्सेप्टर ऍटम, ऍक्सेप्टर म्हणजे ट्रायव्हॅलंट असतं ना, ऍक्सेप्टर म्हणजेच अल्युमिनियम ऍटम्स दिलेत. अल्युमिनियम ऍटम्स किती आहेत? तर ते आहेत 10⁻21 पर मीटर क्यूब आहे. Given that intrinsic concentration of electron hole pair is, intrinsic concentration म्हणजे ni ची व्हॅल्यू दिली 10⁻19 पर मीटर क्यूब दिले. फाइंड द कॉन्सन्ट्रेशन ऑफ इलेक्ट्रॉन इन द स्पेसिमन, म्हणजे Ne काढायला सांगितलंय. आता आपल्याला माहित आहे की जेवढे आपण अल्युमिनियम ऍड करणार तेवढेच होल तयार होणार आहेत. ओके, तर इथं डायरेक्टली लिहू शकतो नंबर ऑफ होल्स इज इक्वल टू काय असणार आहे? नंबर ऑफ ऍक्सेप्टर किंवा त्याला ट्रायव्हॅलंट किंवा नंबर ऑफ काय येणार आहेत? अल्युमिनियम ऍटम्स येणार आहेत. म्हणजे नंबर ऑफ होल्स NH इज इक्वल टू काय येणार आहे? 10⁻21 पर मीटर क्यूब येणार आहेत. ही होलची संख्या झाली. ओके, त्याच्यानंतर Ni ची संख्या तुम्हाला दिलेली आहे. Ni. ओके, आता फॉर्म्युला वापरूया. वी नो दॅट Ne काढायचं आहे ना. आता Ne इज इक्वल टू काय असतं? Ni स्क्वेअर डिवायडेड बाय काय असतं? NH असणार आहे. Ni स्क्वेअर म्हणजे 10⁻19 चा स्क्वेअर डिवायडेड बाय NH म्हणजे किती आहे? 10⁻21. सो Ne इज इक्वल टू 10⁻19 चा स्क्वेअर म्हणजे होणार आहे 10⁻38 डिवायडेड बाय 10⁻21 म्हणजे Ne येणार आहे 10 किती? 38 मायनस 21 म्हणजे काय येणार आहे? दॅट इज 10⁻17 पर मीटर क्यूब. ओके, सो दिस इज द आन्सर. ओके,
8 - 1 7, 3 - 2 म्हणजे 117. तर 10⁻17 पर मीटर क्यूब एवढे इलेक्ट्रॉन तिथं काय होणार आहेत, क्रिएट होणार आहेत. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. A semiconductor has equal electrons at electron atom hole concentration. इक्वल इलेक्ट्रॉन अँड होल कॉन्सन्ट्रेशन असं पाहिजे. इक्वल इलेक्ट्रॉन अँड होल कॉन्सन्ट्रेशन म्हणजे ni ची संख्या ना. तर ni ची संख्या किती दिली आहे, दॅट इज 6 × 10⁸ दिली आहे पर मीटर क्यूब. ओके, पर मीटर क्यूब. ऑन डोपिंग विथ सर्टन इम्प्युरिटी इलेक्ट्रॉन कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीजेस टू. म्हणजे इलेक्ट्रॉन कॉन्सन्ट्रेशन पण दिलंय किती, 9 × 10⁻12 डोपिंग केल्यावर. म्हणजे डोपिंग करायच्या अगोदर, ओके, डोपिंग करायच्या अगोदर किती होतं, 6 × 10⁸ आणि डोपिंग केल्यानंतर इलेक्ट्रॉन कॉन्सन्ट्रेशन वाढलेलं आहे आणि ते किती झालंय, 9 × 10⁻12 म्हणजे Ne झालंय. आयडेंटिफाय न्यू सेमीकंडक्टर ऑब्टेन्ड आफ्टर डोपिंग. आता कुणाची संख्या वाढलेली आहे, इलेक्ट्रॉनची संख्या वाढली आणि ज्या सेमीकंडक्टर मध्ये इलेक्ट्रॉन जास्त असतात, ज्या सेमीकंडक्टर मध्ये इलेक्ट्रॉन जास्त असतात त्याला काय म्हणतो आपण, एन टाइप सेमीकंडक्टर. ॲज इलेक्ट्रॉन्स आर मोर, it is n type semiconductor. It is n type semiconductor. ठीक आहे. कॅल्क्युलेट न्यू होल कॉन्सन्ट्रेशन. होल कॉन्सन्ट्रेशन पण काढायला सांगितलंय. ओके, आता होल कॉन्सन्ट्रेशन कसं काढणार आहे, तर होल कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल टू ni² डिवायडेड बाय Ne करणार. सो ni² म्हणजे 6 × 10⁸ चा स्क्वेअर. ओके, डिवायडेड बाय Ne म्हणजे काय आहे, 9 × 10⁻12 आहे. म्हणजे किती होणार आहे, 6 चा स्क्वेअर 36 × 10⁻16 डिवायडेड बाय 9 × 10⁻12. तर नंबर ऑफ होल्स येणार आहेत 36/9 म्हणजे 4 × 10⁻4 पर मीटर क्यूब येणार आहे. तर हे झाले नंबर ऑफ होल्स. बघा, नंबर ऑफ होल्स कमी आहेत आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉन जास्त आहेत, त्याच्यामुळे हा एन टाइप सेमीकंडक्टर झाला. आणखी एक क्वेश्चन याच्यामध्ये काय विचारलाय, हाऊ डज द एनर्जी गॅप व्हॅरी विथ डोपिंग. डोपिंग केल्यावर एनर्जी गॅप कमी होतो माहित आहे ना, कारण हा तुमचा काय असतो, कंडक्शन बँड असतो, त्याच्या खाली काय असतो, व्हॅलन्स बँड असतो. या पद्धतीने डायग्राम असते आपली, बरोबर आहे ना. तर डोपिंग केल्यानंतर काय होतं, एनर्जी गॅप जो आहे, म्हणजे इथं काय येतं, फर्मी एनर्जी म्हणजे इम्प्युरिटी बँड येतो, तो कुठे येतो, कंडक्शन बँडच्या जवळ येणार, इथं कंडक्शन बँडच्या जवळ, कारण हा एन टाइप सेमीकंडक्टर आहे, बरोबर आहे ना. सो दिस इज युअर कंडक्शन बँड. ओके, दिस इज युअर व्हॅलन्स बँड. ओके, आणि इम्प्युरिटी ऍड केल्यामुळे इम्प्युरिटीचा बँड इथे येणार आहे. दिस इज इम्प्युरिटी बँड किंवा फर्मी एनर्जी लेवल असं म्हणतो. आणि त्याच्यामुळे बँड गॅप पूर्वी एवढा होता कम्प्लीट, आता बँड गॅप काय होणार आहे, हा एवढासाच बँड गॅप होणार आहे. सो बँड गॅप डिक्रीजेस. सो हाऊ डज द एनर्जी गॅप म्हणजे बँड गॅप व्हॅरी विथ डोपिंग. ओके, सो इथं काय लिहिणार आहे, आफ्टर डोपिंग बँड गॅप डिक्रीजेस. बँड गॅप किंवा एनर्जी गॅप डिक्रीजेस. ओके, तो किती होतो आपल्याला त्याची व्हॅल्यू पण माहिती पाहिजे. 10 मिली इलेक्ट्रॉन व्होल्ट टू 50 मिली इलेक्ट्रॉन व्होल्ट होतोय. 10 मिली इलेक्ट्रॉन व्होल्ट पासून 50 मिली इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढा तो बँड गॅप काय होतोय, कमी होतोय. ओके, सो दिस इज द आन्सर फॉर दिस क्वेश्चन.